नमस्कार. श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आत्ता आलेली आहे मी तुळजापूरमध्ये. अगोदर तुळजापूरचं आई तुळजाभवानीचं दर्शन घ्यायचं आणि मग अक्कलकोटला जाणार आहे पुढे. तर बघा, आत्ताच एंट्री केलेली आहे तुळजापूरमध्ये. गेट पास वगैरे काढलेला आहे आणि आत्ता चालू आहे पार्किंगकडे गाडी लावायला. आणि इथून पुढचं सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. मंदिराकडं निघालेलं तर बघा, आम्ही एकाच दिवशी 12 तासामध्ये 3 तीर्थक्षेत्रे केली. पहिलं म्हणजे केलं ते तुळजापूर केलं आणि त्याच्यानंतर श्री अक्कलकोटला गेलो. श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपले कुलदैवत बाळ्याचे खंडोबा तर खंडेरायाचं सुद्धा दर्शन घेतलं. तर अशा प्रकारे आमचा 12 तासाचा प्रवास फायनली सर्व देवांचं खूप छान असं मनसुक्त दर्शन झालं. थोडीशी तुळजापूरमध्येच गर्दी होती, नाहीतर बाकी सर्व ठिकाणी व्यवस्थित असं दर्शन झालं. तुळजापूरमध्ये जरा गर्दी होती. बाकी आपलं अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचं तर खूपच छान दर्शन झालं. खंडोबाचं सुद्धा खूप छान असं दर्शन झालं. तर खंडोबाला जास्त गर्दी नव्हती, कारण तिकडे रविवारीच गर्दी असती आणि तसंही थोडासा ग्रामीण भाग आहे त्याच्यामुळे जास्त काही गर्दी नसती. पण खूप छान असं मनसुक्त दर्शन सर्व देवांचं झालेलं आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा खूप छान दर्शन झालं. तर हे पहा बघा, आज देवीची आपल्या दर्शनासाठी खूप गर्दी आहे बघा. खूप गर्दी म्हणजे खूप. कारण आहे ना, तुळजापूरला एवढी गर्दी होती की म्हणजे मुखदर्शनच झालं, तुळजापूरचं दर्शन झालं नाही पूर्ण. कारण लाईनला जर थांबलो असतो तर अक्षरशः 3-4 तास लाईनला लागणार होते. मग जे पुजारी आहेत जे आम्ही नेहमी त्यांच्याकडून हे करतो, त्यांना फोन केला तर ते म्हणले, जर तुम्हाला लवकर जायचं असेल तर तुम्ही मुखदर्शन घ्या आणि जावा. कारण आम्हाला जायचं होतं अक्कलकोटला सुद्धा. तर आम्ही इथं तुळजापूर काय आम्हाला आमच्या गावापासून 40 किलोमीटर आहे, त्याच्यामुळे मी तुळजापूरला काय नेहमी जाऊ शकते. पण आणि अक्कलकोटला सुद्धा मी आता दर पौर्णिमेला जाण्याचं ठरवलेलं आहे. तर बघा, तुळजापूर 40 किलोमीटर आणि अक्कलकोट आमच्यापासून टोटली 85 किलोमीटर आहे. तर अशा प्रकारे म्हणजे अंतर आहे. तर अक्कलकोटचं आता नाही का दर्शन फक्त का आरती वगैरे केली आणि छान असं दर्शन घेऊन आम्ही अक्कलकोटला परत गेलो.
इथं मी खूप व्हिडिओमध्ये बऱ्याच ठिकाणी बोललेले आहे, पण एवढा गोंधळ आणि एवढा कालवा होता त्याच्यामुळं ते सर्व म्यूट करून मी ही व्हिडिओ आपला तयार केलेला आहे, एडिट केलेला आहे. तर बघा अशा प्रकारे खूप अशी गर्दी होती आणि 5 प्रदक्षिणा घातल्या आणि एक प्रदक्षिणा जी घातली ती आपल्या दंडवत घेत घेत घातली, कारण आपली कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तिच्या दरबारात गेल्यावर कधीही आपली कुलस्वामिनी आहे त्याच्यामुळं 5 पावली दंडवत तर घालावाच. तर बघा मी अशा प्रकारे दंडवत घालत घालत एक म्हणजे राऊंड दंडवत घातला आणि एक राऊंड पायी चालत चालत केला. तर खूप छान सुंदर दर्शन झालं. आणि बघा तुळजापूरचं सर्व मंदिर, तर बघा मंदिराचे सुद्धा खूप असं आम्ही पूर्ण सर्व बाजूने व्हिडिओ काढलेला आहे. तर कसं आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, पण बऱ्याच काही लोकांनी मी सुद्धा प्रदक्षिणा चालू आहेत आता सुद्धा आले, तर त्यांच्यासाठी सुद्धा मी मंदिराच्या सर्व बाजूने त्यांना सुद्धा आई तुळजाभवानीचे दर्शन घेता येईल. तर मी तिन्ही तीर्थक्षेत्रामध्ये गेल्यानंतर सर्व बाजूने व्हिडिओ काढलेला आहे आणि दर्शन केलेलं आहे सर्व देवांचं. तर खंडेरायाचं तर दर्शनाला खूप काही गर्दी नव्हती, त्याच्यामुळे सर्व सहजासहजी झालं. मला माहित नाही, मला ह्याच दिवशी आपल्याकडे हिरवळ काहीच नसत्या, काय त्या दिदीच्या तिकडे हिरवळ आपल्याकडे करावं. तर बघा सर्व तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि शेवटी आम्ही बाळ्याला आलो. श्री क्षेत्र खंडोबा, बाळ्याचा खंडोबा आहे आम्हाला आमचे कुलदैवत. तर श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा जो व्हिडिओ होता तो मी सेपरेट केला होता, तो कालच टाकलेला आहे. आणि हा व्हिडिओ मी दोन्ही एकत्र केले, आपले कुलस्वामी कुलदैवत. तर हे कुलस्वामीने आणि कुलदैवत त्यांचे आपले हे व्हिडिओ सेपरेट केला. तर ही बघा, ही आहे आमच्या खंडोबाची मूर्ती, जे की आहेत आमचे कुलदैवत. तर इथं खूप छान मनसोक्त दर्शन झालं आणि गर्दी नव्हती, काही नव्हती. लग्नाचे पण अधूनमधून येतात, पण एवढी गर्दी नव्हती. असती इथं पण नेहमी गर्दी, पण खूप काही गर्दी नव्हती. तर इथं छान असं दर्शन झालं. आणि इथं आम्ही आमचं जागरण गोंधळ करायचं राहिलेलं आहे, तर इथं आम्ही चौकशीसुद्धा केली ह्या काकांकडे, कारण खूप गर्दी नव्हती त्याच्यामुळे सहजासहजी चौकशी पण करता आली. आणि बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्याशी बोलत थांबलो, त्यांना विचारलं सर्व की इथं आम्हाला जागरण गोंधळ करायचा आहे, तर कधी यावं, काय यावं. तर त्यांनी सांगितलेलं आहे एखाद्या रविवारी या, सर्व असं तुमचं छान जागरण गोंधळ करून देतो. आणि म्हणजे देवाच्या दारातलं जागरण गोंधळ, कारण आमचं जागरण गोंधळ लग्न झाल्यापासून खरंच राहिलेलं होतं, त्याच्यामुळे ते करणं झालेलं नाही. आणि हे बघा मंदिर तुम्हाला खूप जुनं आहे, जुन्या प्रकारचे म्हणजे बांधकाम आहे हे. तर जुने पहिली माळवद आणि हे जे लाकडी खांब होते, तर तसं मंदिर आहे हे, दगडांमधलं नाही. तर हे बघा अशा प्रकारे, म्हणजे दगडांमधलं पण आहे, पण हो का हे पूर्ण समोरचं जे आहे गाभारा तो दगडामधले आहे आणि पुढं जे आहे ते माळवदाचं आहे. तर बघा त्या काकांना आम्ही चौकशी केली आमच्या जागरण गोंधळाविषयी, तर त्यांनी व्यवस्थित अशी आम्हाला माहिती दिली की तुम्हाला करता येईल देवाच्या दारामध्ये, एखाद्या रविवारी या आणि छान असं तुमचं जागरण गोंधळ करून देतो. तर आता बघू एखादा रविवार, कारण हे जे आहे ते आम्हाला आमच्या गावाजवळच आहे, खूप लांब नाही, 20 किलोमीटर असेल आम्हाला, पण आमच्यासाठी फक्त 20 मिनटाचा रस्ता आहे, कारण आमच्या रोडलाच ते आहे खंडोबा, त्याच्यामुळं आम्हाला जायला पण खूप वेळ लागणार नाही, काय नाही, 20-30 मिनटात आम्ही मंदिरापर्यंत पोचतो. तर एवढं जवळ आहे हे मंदिर. तर बघा एक दिवस जाऊन आपलं जागरण गोंधळ जे राहिलेलं आहे ते करून येतो आम्ही.
काय म्हणते तर काका? ए पाणी आहे बघ इथं प्यायला गार.